भुजबळांना अधिकार डावललं, आता मंत्रिपद का दिलं? जाणून घ्या हे 3 कारण। मला सांगण्यात आलं की महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात माझा समावेश होईल। मंगळवारी सकाळी 10 वाजता शपथविधी सोहळा होईल। हे वक्तव्य आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची। या वक्तव्यामुळे आता निश्चित झाले होते की छगन भुजबळ हे मंत्री होणार आणि त्यांनी आज 20 मे रोजी मंत्रिपदाची शपथ घेतली। या 3 कारणामुळे भुजबळांना मिळाले मंत्रिपद। तूर्त मावळलेला मराठा ओबीसी आरक्षण संघर्षाचा वाद। मराठा आरक्षणासाठीची आंदोलने आता फार जोमात नाहीत, अशातच छगन भुजबळ यांनी एक पाऊल मागे घेत मनोज जरांगे आणि मराठा आंदोलकांवरील थेट टीका करणे टाळले आहे। टीका जर झाली तर सरकार अडचणीत सापडते, पण आता या टीका होताना दिसत नाही। परिणामी मराठा आणि ओबीसी आरक्षण वाद तूर्त थांबलेला आहे। अशातच वेटिंगवर ठेवलेल्या छगन भुजबळ यांना संधी देण्याची ही योग्य वेळ होती। ओबीसींची मते आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका। छगन भुजबळ यांना मंत्रिपद न दिल्याने ते कमालीचे नाराज झाले होते। महाराष्ट्रात महायुतीला विधानसभा निवडणुकीत ओबीसींची साथ मोठ्या प्रमाणात लाभली, पण त्यांच्या नेत्याला मंत्रिपदापासून दूर ठेवणे फार दिवस परवडणारे नव्हते। त्यातच छगन भुजबळांनी आपली नाराजी जाहीरपणे उघड केली होती। देवेंद्र फडणवीस यांना फोनही केले, भेटही घेतली होती। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि ओबीसींची मते महायुतीच्या विजयात महत्त्वाचे ठरतील आणि त्यासाठी मंत्रिमंडळात भुजबळ हवे हे एक कारण आहे। राष्ट्रवादीच्या कोट्यातील मंत्रिपदाची जागा भरून काढणे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता। त्यावेळी वाद टाळण्यासाठी अजित पवार यांनी त्यांचे अन्न आणि नागरी पुरवठा खाते स्वतःकडे ठेवले होते। धनंजय मुंडेंची जागा किती दिवस रिक्त ठेवायची आणि आता स्थानिक निवडणुकाही होणार, त्या अनुषंगाने ही जागा भरून काढण्यासाठी छगन भुजबळांसारखा महत्त्वाचा आणि शक्तिशाली नेता नाही हे राष्ट्रवादीलाही माहीत आहे। त्यामुळे नाराज छगन भुजबळ यांना खुश करण्याचा हा प्रयत्न आहे। त्यांना अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री केले जाऊ शकते असे सूत्रांनी सांगितले। जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर ते लगेच सबस्क्राइब करा।